बदलला. राष्ट्रसंत लिहितात आणि सांगतात की साक्षात विठ्ठलाने मला असं सांगितलं. राष्ट्रसंत खोटे बोलत असेल का हो? उत्तर द्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खोटे बोलत असेल का? जोरात बोला. खोटे बोलतात का? नाही, खोटे बोलणार नाही. राष्ट्रसंत सांगतात की माझा कधीचा पत्ता बदलला, लोक वेडे जाती तीर्थाला, हा निरोप द्या सगळ्याला, करा सेवा मिळूनी खेड्यात, गेला सांगूनी पंढरीनाथ. पंढरीनाथांनी सांगितलं. आणि म्हणून माणसाच्या सेवेत देव आहे. आणि म्हणून 7 दिवसात मी काय करावं तर भागवताचं पान करावं. म्रीम माणसा हा क्रीम कर्तव्य. मरणाऱ्या माणसाचं काय कर्तव्य आहे? मी आणि तुम्ही आपण सगळे मरणार आहोत. आणि मरणाऱ्या माणसांनो ऐकून घ्या, मृत माणसांनो ऐकून घ्या, आपलं एकच कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य हे आहे, आपल्या अंतःकरणाची जी घाण झालेली आहे ती घाण आपल्याला शुद्ध करायची आहे. आणि ती घाण शुद्ध व्हावी म्हणून 7 दिवसाचा हा प्रपंच आहे. दुसरं काहीच कारण नाही आहे. मनातली कटुता गेली नाही, जिभेवर गोडी आली नाही आणि चांगल्या सद्धर्माची ओढ लागली नाही तर 7 दिवसाच्या भागवताने आपलं कल्याण होणार नाही. आणि म्हणून हे घडलं पाहिजे, यासाठी हे भागवत आहे. मनातला द्वेष निघून जावा, माणसाने माणसावर प्रेम करावं, माणसाने माणसाला जीव लावावा. किती सुंदर ही गोष्ट आहे. या भागवताच्या निमित्ताने आम्ही काल आमच्या जेवणाची व्यवस्था देविदासजी सुरजुशी यांच्याकडे करण्यात आली होती, गावाच्या बाहेर तिकडे. भागवतकार गेले नसन याच्या आधी, जाल नाही पाहत भागवतकार. आज तर आमची व्यवस्था त्याच्याही पलीकडे आहे. आज गावातल्या बौद्ध पंच कमिटीने जेवणाची व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. माणसाला माणसाशी जोडेल ना तो धर्म, माणसाला माणसावर प्रेम करायला शिकवेल ना तो धर्म, माणसाच्या हृदयाचं दुःख माणसाला सांगता येईल ना तो धर्म. आणि लक्षात ठेवा, कोणी जर तुम्हाला सांगत असेल धर्माच्या नावावर याचं मुंडकं काप, तर सांगतो तो धर्म कधीच नाही, तो अधर्म आहे, अधर्म आहे, अधर्म आहे. हे तुमच्या डोक्यात ठाण करून घ्या. धर्म कधी माणसाला मारायला सांगते का हो? सांगा ना, धर्म कधी माणसांना मारायला सांगतो का हो? धर्म कधी कमजोराचं शोषण करायला सांगतं का हो? देव कधी गरीबावर अन्याय करायला सांगतो का हो? देव कधी कोणाला खालचा आणि वरचा म्हणतो का हो? म्हणतो का रे? कानोपात्र्याच्या घरी जाऊन जेवणारा माझा देव आहे ना, कानोपात्र्याच्या घरी जाऊन जेवणारा माझा देव, आणि त्याच्या नावानं तुम्ही माणसांनाच अस्पृश्य केलं. वा रे तुमचा धर्म. हा, विदुराच्या घरच्या कन्या खाणारा माझा देव, दासीच्या पोटचं पोरग, विदुराच्या घरच्या कन्या खाणारा माझा देव, आणि त्याच्या नावानं तुम्हाला माणसालाच अस्पृश्य केलं. शबरीच्या हातचे बोरं खाणारा माझा देव, आणि त्याच्या नावानं तुम्ही माणसांनाच अस्पृश्य केलं. समजून घ्या, हा धर्म नाही, हा अधर्म आहे, हे पुण्य नाही, हे पाप आहे. हे करेल त्याला कधीच देव मिळणार नाही. जो माणसावर माणसासारखं प्रेम करेल तोच खरा देवाचा अधिकार आहे, आणि तोच खरा स्वर्गाचा अधिकारी आहे, तोच खरा वैकुंठाचा अधिकारी आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे, हे कधीच बदलू शकत नाही. आणि म्हणून मग परीक्षिताला जेव्हा श्राप मिळाला तेव्हा परीक्षिताला सांगण्यात आलं की तुला मृत्यूभान यावं, तुला 7 दिवसात तू काय करावं. तर परीक्षिताने सांगितलं, परीक्षिताला ऋषींनी सांगितलं, जितासनो, पहिल्यांदा आसनाला जिंक. आसनाला जिंक म्हणजे काय? आपली जागा ठरव. प्रत्येक गोष्टीचा अर्थ जर काढायला लागलो ना, फार वेळ कमी आहे. आपलं भागवत त्यातल्या त्यात एकच टाइमचा आहे, वेळ फार कमी आहे.
एक एक लाईन अर्थपूर्ण आहे. भागवत म्हणजे काही खेळखंडोबा नाही आहे, लक्षात घ्या. उभे व्हा, हात वर करा, नाचा, हे म्हणजे भागवत नाही, लक्षात घ्या. उठा उठा, बसा बसा, हे म्हणजे भागवत नाहीये. भागवत म्हणजे अर्थपूर्ण ग्रंथ आहे. एका एका शब्दाला 2-2, 3-3 तास लागतील, एवढं अर्थपूर्ण गोष्ट आहे. जितासनो, आपल्या आसनाला जिंका. जित श्वास, आपल्या श्वासाला जिंका, म्हणजे मनाला जिंका. बहिणाबाई किती सुंदर लिहिते. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल तरी येते पिकावर. बसलो इथं आहे, माय कडी लावली असेल का नाही बुड्यानं. दवडी खालीच होती, कुत्र खाईन तर नाही भाकरी. दूध फ्रीज मध्ये ठेवलं का नवऱ्यानं बाहेरच ठेवलं, साडंत नाही. भाकर ते उद्या शिळी होणार आहे, हो दूध ते उद्या फुटून जाणार आहे, त्याची एवढी चिंता. या देहाची चिंता करा ना, आहे ना. वावरात करंट लावायचा राहूनच गेला, डुकर घुसन तर नाही आज. व्यवहाराची चिंता माणसाने करावी, पण जेवढी चिंता त्या वावराची करता, ह्या देहाची करा ना. याच्यात काय टाकून राहिले. एवढा बकना भरला का पचर 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 पचर. अरे गिटक तरी बाबा, थुकला. मला एवढा त्रास आहे काय सांगू. मी घालत नाही चप्पल, आहे ना, मी घालत नाही चप्पल. आपण रस्त्यानं चाललो, लोक समोरच थुकते. रे पाय तर ठेवू दे बाबा. थुकणाऱ्याचा सगळ्यात जास्त त्रास मलेच होते. जो चप्पल नाही घालत त्याले पाऊशाने लागत, पाय ठेवाव का नाही विचार येते. सडलं पाणी गट्ट 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 पिऊन घ्यायचं. मी काही व्यसनमुक्ती सम्राट नाही, मी पुन्हा सांगतो. पण घरी लेकरं बाळ आहे, त्याचा विचार करत चला. पुढे बोलू या विषयावर. म्हणून जित श्वास, मनाला जिंका. जित संग, सत्संगाला जिंका. संगत चांगली पाहिजे, संगतीशिवाय काहीच होणार नाही. आणि जितेंद्रियाय, सगळ्यात महत्वाचं आपल्या इंद्रियांना वश मध्ये करा. इथे लिहून आहे बघा, या भागवताच्या बॅनरवर मला फोटो टाकता आला असता. इकडे मी हे जे बॅनर आहे, इथे काही करता आलं असतं. इथे एकच लाईन आहे, पुरुषार्थ का अर्थ किसी और को जीतना नहीं अपितु स्वयं को जीतना है. मी खूप मोठा माणूस आहे, पहा मिळशीवर ताव देतो, पहा काय बॉडी बनवली, 2-2 माणसाले हरवतो. बोलायला लागली मी तर माझ्यासमोर तर कोणीच उभं राहत नाही, आहे ना. काही काही बायाला याचं घमंड राहते. मी जर बोलायला लागली ना म्हणते माझ्यासमोर कोणीच नाही टिकत. अरे चांगला गुण नाहीये, तू खराब बोलतो म्हणून लोक तुझ्यासोबत बोलत नाही. कोण कोण बाहेर राहते ना, मी जर बोलायला लागली ना, मी माझ्या अवकातीवर आली ना म्हणते कोणीच थांबत नाही म्हणते माझ्यासमोर. चांगला गुण नाही माऊली, तू खराब बोलतो, तुझ्या तोंडाला कोण लागन म्हणून नाही थांबत. बदलव, खराब गुण आहे तो. त्याचा कसला अभिमान, वाईट गोष्टीचा काय अभिमान, चुकीची गोष्ट आहे ना, बदलवली पाहिजे. अजून अभिमानाने सांगते, मी जर बोलायला सुरुवात केली म्हणते माझ्या सासरा बोलत नाही, सासू बोलत नाही, कोणाची हिंमत आहे का म्हणते माझ्यासमोर बोलायची. काय बोलून बाबा, तू चालूच कमरेच्या खाली करतो. जिथं आमचं संपून जाते तिथून तू सुरू होत. काय बोलन काय. कशाचा अभिमान बाळगावा हे आम्हाला कळत नाही, कशाचा सन्मान असला पाहिजे हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून पुरुषार्थ का अर्थ किसी को जीतना नहीं है अपितु स्वयं को जीतना है. जितेंद्रियाय, भागवतात सांगितलं जितेंद्रियाय. याला जिंकलं, त्याला जिंकलं, त्याला जिंकलं, मी त्याला आपटलं. अरे तुझं मन रोज वाटते, रोज वाटते का दारू प्यायला जायचं नाही, तुला वाटते. आणि मनासमोर एवढा कमजोर होतो का मन घेऊन जाते, काही नाही माझी इच्छा नव्हती पण गेलो म्हणते. एवढा कमजोर तू आहे. आणि अहंकार कशाचा आहे. मनाला जिंका.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, ये थोड़ा मन दर्पण कहलाए रे, थोड़ा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. थोड़ा मन दर्पण कहलाए रे, थोड़ा मन दर्पण कहलाए. भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, थोड़ा मन दर्पण कहलाए रे, थोड़ा मन दर्पण कहलाए. देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन उजियारा जब जब फैले, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होए. इस उजले दर्पण पे पानी, इस उजले दर्पण पे प्राणी, भूल ना जमने पाए. थोड़ा मन दर्पण कहलाए रे, थोड़ा मन दर्पण, तोरा मन दर्पण, थोड़ा मन दर्पण कहलाए. आपलं मन आपल्याला सत्यता दाखवू शकते. आपलं मनच आपल्याला सत्य गोष्टी सांगू शकते. अंधारात केलेल्या गोष्टी कुणालाच माहीत नसतात, पण याचा अर्थ असा नाही की आपल्या मनाला माहीत नसतात. हा जो देव आहे ना, आपले पूर्वज आपल्याला सांगतात देव सगळं बघतो. मित्रांनो, देव खरंच सगळं बघतो. आणि म्हणून वागताना, बसताना, उठताना, बोलताना, चालताना हे लक्षात ठेवा. तुम्ही साऱ्या जगाला फसवू शकता, देवाला फसवू शकत नाही. आणि म्हणून काम करताना, कर्म करताना देवाची आठवण करा. कोणाचा 1 रुपया चोरतोय का विचार करा. त्यांनी जरी नाही बघितला, देव तर बघेल ना. आणि म्हणून देव बघतो बरं. म्हणून देव बघणार या भावनेनं आपण काम केलं पाहिजे. ईश्वराला साक्ष ठेवून काम केलं पाहिजे, म्हणजे आपल्या हाताने वाईट काम होत नाही, आहे ना. देव बघतो म्हटल्यावर आपण वाईट काम करू का? नाही. म्हणून देव बघतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीनं मरण्याचं कारण आपल्याला माहीत पडलं. कथेमध्ये आपण पुढे जाऊ. एकदा काय झालं, कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि कौरव पांडवांचं युद्ध सुरू व्हायचं होतं. आणि युद्ध सुरू व्हायचं आहे त्याआधी धर्मराज युधिष्ठिर हे धर्मराज आहे, धर्माचं अधिष्ठान आहे त्यांच्याकडे. मी पुन्हा सांगितलं, मी जेव्हा जेव्हा धर्म या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा तुमच्या डोक्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई येऊ देऊ नका. मी पहिलेच सांगितलं, या भागवतात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई नाही आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे सद्धर्म, धर्म म्हणजे चांगलं जगणं. याच्या पलीकडे धर्माचा अर्थ याच्यात नाही आहे.
आणि असणारच नाही, कारण भागवत जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा तू आपल्याकडे हे असे वेगवेगळे धर्म नव्हते, एकच धर्म होता आणि तो धर्म हा होता माणुसकीचा धर्म. तर मी कालही समजावून सांगितलं की धर्माचं धर्माशी युद्ध आहे, अधर्माशी धर्माचं युद्ध आहे. इथे दुसऱ्या धर्माशी युद्ध नाही आहे, अधर्मासोबत युद्ध आहे. आणि म्हणून जेव्हा धर्मराज युधिष्ठिरांना प्रश्न पडला की आता युद्ध होणार आहे, माझे सगळे भाऊबंद मारल्या जातील, एक तर आम्ही मरू नाही तर ते मरतील, तेही मेले तरी माझेच भाऊबंद आहे, आम्ही मेलो तरी आपण भाऊबंद आहे, काहीतरी केलं पाहिजे. तो धर्मराज आहे. म्हणून तो भगवंताकडे जातो, श्रीकृष्णाला वंदन करतो आणि म्हणतो, भगवंता, अरे ही युद्ध आम्हाला नकोय, आता बस झालं, युद्ध नाही करायचं. तू एक काम कर, दुर्योधन मूर्ख झाला म्हणून मी मूर्ख व्हायचं का? तू एक काम कर, त्याच्याकडे जा आणि भगवंता तुम्ही एक काम करा, त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा मला काही नको, फक्त एक काम कर, अर्धराज्य दे. नाही देत असेल अर्धराज्य तर फक्त एवढं सांगा, 5 भावाला 5 गावं दे, 5 गावामध्ये आम्ही राहू, आपलं काम शेतीवाडी करू, त्या गावाचं जे काही येईल ते घेऊ आणि आम्ही सुखाने राहू. 5 भावाला 5 गावं दे. भगवंतांनी ठीक आहे, भगवंत म्हणाले ठीक आहे आणि भगवंत हस्तिनापूरकडे निघाले. भगवंत शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरकडेच निघाले. मध्यस्थी करायला स्वतः भगवंत येतोय बघा. दुर्योधनाला निरोप पाठवला की भगवान श्रीकृष्ण तुझ्याकडे येणार आहे. दुर्योधनाने काय करावं, तर दुर्योधनाने खूप सुंदर व्यवस्था केली. गावाच्या वेशीपर्यंत, जशी तुम्ही त्या दिवशी सुंदर व्यवस्था केली, गावाच्या वेशीपर्यंत स्वागतासाठी फुलं टाकले, सगळीकडे सुंदर गाव सजवलं, महल सजवले, खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था केली, सुगंधित अत्तर सगळीकडे मारलं आणि स्वतः दुर्योधन वेशीवर भगवान श्रीकृष्णाला घ्यायला तयार झाला. भगवंतासोबत स्वतः भगवंताचा सखा म्हणजे उद्धव आहे. आणि उद्धव आणि भगवंत चालले, उद्धवजी आणि भगवंत हस्तिनापूरच्या जवळ येतात आणि उद्धवाला म्हणते, उद्धवा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कुठे घेऊन चालला? तो उद्धव म्हणतो, दुर्योधनाने खूप व्यवस्था केली आहे, आपण दुर्योधनाकडे जाऊया. भगवंत म्हणतात, नाही, मी दुर्योधनाकडे येणार नाही. एक काम कर, आपला रथ मागच्या बाजूनी विदुराच्या घरी घेऊन चाल. हा विदुर कोण आहे? हा विदुर दाशीचा मुलगा आहे, गरीब आहे, ज्याच्या घरी खायला नाही आहे, पण विद्वान आहे आणि भगवंताचा भक्त आहे. भक्त म्हणजे काय आहे, जे तुम्हाला आता सांगितलं. भक्त म्हणजे हा भक्त नाही का दिवसभर देवळात बसतो, राम राम म्हणतो, असा नाही. विदुर म्हणजे सच्चा हृदयाचा जो आहे तो विदुर आहे, ज्याच्या हृदयामध्ये कपट नाही आहे, ज्याच्या हृदयामध्ये दुसऱ्यांचा द्वेष नाही आहे, जो धर्मासोबत सदैव उभा राहतो, जो चांगल्या कामासाठी मदत करतो, तो म्हणजे विदुर आहे. भगवंत म्हणतात, विदुराच्या घरी चल. उद्धव म्हणतात, अरे भगवंता, दुर्योधनाने एवढी तयारी केली आणि तुम्ही म्हणता त्यांच्याकडे नाही जायचं, त्याला राग येईल. भगवंत म्हणाले, मला माझ्या भक्ताकडे जायचंय. दुर्योधनाला राग आला तरी चालेल. आणि भगवंत दुर्योधनाच्या घरी गेले नाही आणि सरळ विदुराच्या घरी गेले. विदुराच्या घरी विदुर नव्हते. भगवंतानी दार वाजवलं. विदुराची पत्नी ही भगवंताची खूप मोठी भक्त होती. दोघही नवरा बायको अगदी सज्जन वृत्तीचे, घरात 28 व दारिद्र्य, भयंकर गरिबी, पण दोघांच्या हृदयात भगवंताचा वास. सत्यासोबत राहणं, न्यायासोबत राहणं, चांगल्या पद्धतीने जगणं. श्रीमंती नाही आली तरी त्याचा कधी मोह झाला नाही. आणि विदुराच्या घरी न बोलवता, बघा, दुर्योधनाने बोलावलं होतं, विदुराने बोलावलं नाही, पण तरी विदुराच्या घरी न बोलावता भगवंत गेले, दरवाजा वाजवते. भगवंताच्या घरी विदुराच्या पत्नीला एकच साडी आहे, एकच साडी, एवढी गरीब आहे, एकच साडी आहे, तीच धुवायची, तीच काढून ठेवायची, आंघोळ करायची, वाळली का तीच घालायची. विदुराची पत्नी स्नान करायला गेली आहे आणि भगवंतानी आवाज दिला. भगवंताचा आवाज ऐकून विदुर पत्नी बेभान झाली.
स्नान करणारी विदुर पत्नी बाहेर येते, भगवंतासाठी दार उघडते, भगवंत जाऊन बसते आणि विदुराची पत्नी भगवंतासाठी खायला केळ घेऊन येते. बघा महिमा किती गोड आहे. विदुर पत्नी भगवंतासाठी केळ घेऊन येते. भगवंत बसलेले आहे ओट्यावर दगडाच्या, त्याच्या पायाशी विदुराची पत्नी बसून आहे. विदुराच्या पत्नीने केळ आणले, केळ सोलावं आणि केळ स्वतः खायचं, केळ सोलायचं आणि केळ टाकून द्यायचं आणि साल भगवंताच्या हाती द्यायचं. केळ सोलायचं, केळ टाकून द्यायचं, साल भगवंताच्या हाती द्यायचं. आणि जगाचा राजा भगवंत, पृथ्वीचा विजेता भगवंत श्रीकृष्णानं विदुराच्या पत्नीनं दिलेलं साल केळ म्हणून खायचं. श्रीकृष्ण विदुराच्या पत्नीने दिलेले साल खाऊन राहिले आणि तिला एवढंही भान नाही मी साल देऊन राहिली की केळ देऊन राहिले. केळ बाजूला टाकत आहे आणि विदुराच्या पत्नीच्या हातचे साल भगवंत, आहा काय गोड केळ आहे, आहा असे केळ मी कधी खाल्लेच नाही. भगवंत स्वतः तल्लीन आहे, भगवंताला भान नाहीये, विदुराच्या पत्नीला भान नाहीये. भक्त आणि भगवंताचं मिलन बघा किती सुंदर आहे. आणि विदुराला कोणीतरी सांगितलं आपल्या घरी भगवंत आले. विदुर धावत धावत बेभान होऊन येते आणि बघते तर काय, पत्नी अवस्थेमध्ये बसलेली आहे आणि भगवंताला साल चारत आहे. विदुर आवाज देते, पत्नी जागेवर येते, ती आतमध्ये जाते आणि मग विदुर आपल्या हाताने, भानावर आलेले विदुर आपल्या हाताने साल ठेवून देते आणि केळ खायला देते. भगवंत म्हणते, अरे आतापर्यंत केळ एवढे गोड लागत होते, आता केळ बदलले का? तुझ्या मनाचा भाव भगवंताला गोड करते. आजकाल फार ट्रेंड चालू आहे भागवतकार महाराजांचं, लल्ला को अपने घर में बिठाओ, लल्ला के लिए माखन बनाओ. भागवतकार सांगतात, लल्ला के लिए माखन बनाओ, लल्ला के लिए भोग बनाओ, लल्ला को भोग लगाओ, लल्ला को काजल लगाओ, लल्ला को कपड़े पहनाओ. तुझं काजळ नको ईश्वराला, तुझा भोग नको ईश्वराला, तुझा माखन नको ईश्वराला, तुझं काही नको ईश्वराला, तुझा भाव पाहिजे ईश्वराला. तुझा भाव असेल तर तू मातीचे लाडू करून दिले तर ईश्वर लोण्याचे गोळे म्हणून खाईल, हे लक्षात ठेव. आणि तुझ्या मनात भाव नसेल तर तू लोण्याचे गोळे जरी दिले तर दगड म्हणून फेकून देईन, हे लक्षात ठेव.